झाली 19 फेब्रुवारी. इकडे सर्वजण लक्ष द्या. 19 फेब्रुवारी आणि कोणी घडवला त्या राजाला आणि अख्खं स्वराज्य निर्माण केलं. आणि तुकोबर आहे म्हणतो मी छत्रपतीला धन्यता नाही छत्रपतीला मी धन्यता देतच नाही का? त्या छत्रपतीने महाराष्ट्राला घडवलं पण त्या छत्रपतीला घडवणारी जिजाऊ माता. एवढी ताकदच नाही, एवढी ताकद पाहिजे. जिजाऊ माताचे संस्कार आणि कशी होती जिजाऊ माता. ऐका जिजाऊ माताची कथा. जीवनामध्ये की तसा लागल्या वेता छत्रपतीला तत्वांनी ज्ञानेश्वरांनी गाता त्यांना म्हणतात जिजाऊ. म्हणते चला ना माझा माथान काय करू आता. इको द्या. हो माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी आनंदाने नाच होती प्रजा. समाज मनन होता जगता. सर्व जाती धर्म केला राजा. सर्व जाती धर्म केला राजा. आधी जाऊने आधी जाऊने आधी जाऊने दिया म्हणजे थोडी चांगली चाल झाली. पकवाल्यान थोडं वाजवलं चांगलं आणि थोडं वाजवायचं थोडं आपलं. ही 72 नाड आहे आणि तुम्ही अशी एकावर हात आपटालो ना असं आतूनच माणसाला फिरायचं असतं. थोडं आपटत मावळे सामान्य नव्हते. नाया खाऊन जगणारी नव्हती मावळे. ऊसाची मुळे हाताने पिळायचे. हांडा हांडा रस गिळायचे आणि व्यसन करणं टाळायचे म्हणून छत्रपतींना जाऊन भेटायचे. असे होते मावळे. सामान्य नव्हते मावळे. कोण शिवाजी महाराज. जे वाराच्या मागाला घोडतात नाव संताजी. तीर तसा दुसरा ठाम करतात त्यांचं नाव माझी. भीषण हास्यनंतर त्यांचं नाव तानाजी. वाघाला फाडतो त्यांचं नाव संभाजी. तुम्हाला सर्वांना एकत्र करून स्वराज्य निर्माण करतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी. तुळजाभवानी मातेने दिली तलवार आणि कशी होती तलवार. ही बोलूया. शिवबाची तलवार चमके शिवबाची तलवार.
तालुका आहे, जिल्हा आहे, तुमचा पण आहे. वा वा वा, जिल्हा. आपल्या जिल्ह्याचं नाव पहिला औरंगजेब होतं, औरंगाबाद. ते नाव अख्खं मुसलमानाचं नाव ठेवायचं नाही. काय ना ठेवायचं, आपण सगळे मराठी, काय ना ठेवायचं मुसलमानाचं नाव. आणि संभाजी महाराज सर्व लोकांनी एकत्र येऊन आपल्या जिल्ह्याचं नाव संभाजीनगर ठेवलं. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. जिथं संभाजी महाराजांनी आपल्या राजांचं नाव ठेवलं पाहिजे आणि सर्व मावळ्यांचं हे जीवन बोलतो बाबा. अभंगाच्या दुसऱ्या चरणा सांगा. आणि नंतर पुत्र, असं का? त्याचे कारण आहे मातृत्वाचा पराक्रम हे पुत्राकडे आहे आणि पराक्रमाचं मातृत्व हे कन्याच करू शकते. याचं दुसरे कारण आहे मुलगा बापावरती प्रेम करत असतो ना, त्या प्रेमात स्वार्थ आहे आणि मुलगी बापावरती प्रेम करत असते ना, त्या प्रेमात निस्वार्थ आहे. तुम्ही म्हणाल ते कस काय, तर सांगतो भजन करा. विधान कल्पना करा, चौदा वर्षाची मुलगी शाळेतून जर घरी आले ना, पहिले चौकशी करते, आई आज बाबा जेवले का ग? नाहीये बेटी. ती सकाळपासून चहा घेतले नाहीये, ते नाश्ता केले नाहीये आणि ते कोणाशी बोलत नाहीये.
आणि ते तिथेच बसून आहेत. तू घे जेवण. काय काय आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे. मी नाही जेवणार. ज्या दिवशी बाप जेवत नसतो ना त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. संध्याकाळच्या वेळेस बाबाला आग्रह करते, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना. बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना. बाप माता जेवत नसतो, मुलगी मुळू मुळू रडत असते. संध्याकाळच्या 11 वाजू देते. अख्ख्या घराला झोपू देते आणि आपल्या बापाच्या खोलीत जाते. बापावरच्या दोनावरचं पांघरण काढते. बाप डोळे म्हणून पाहतो तर काय मुलगी खालीस बेटे खालीस. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा. बाबा बाबा हात पाय चपून देऊ का बाबा. बाबा बाबा डोकं दाबून देऊ का बाबा. बाबा बाबा खायला करून का देऊ का बाबा. बाबा बाबा डॉक्टरांकडून आणू का बाबा. बाबा अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त. बाबा बाप लढतच उठून बसला. मुलीला कवटाळला. मुलीला विचारलं की का लढता बाबा. खालडता बेटे जेव्हा माझी माय मेली ना तेव्हा मी 2 वर्षाचा होतो. तेव्हापासून मला सुख भेटत नाही बेटे. तू कधी कधी येते माझ्या तोंडावर हात फिरवते. मला असं वाटतं की पांडुरंगा ही माझी लेक नाहीये. ही माझी मायाच माझ्या पोटी जन्माला आली की काय. म्हणून मुलीचं लग्न झालं त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या आणि मुलगी जर सासरला नांदायला जात असते ना एका वर्षात बाप पासासारखा दिसतो. आणि एवढा मोठा खड्डा त्या बापाच्या जीवनामध्ये. कोणाची बहीण असू द्या, कोणाची लेक असू द्या, कोणाची ताई असू द्या, ज्यावेळेस ते नवरीचे कपडे पदार्पण करते ना त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाया पडण्यासाठी खाली वागतो. त्यावेळेस कडकडून मिठी मारते. सांगते दादा येतो बर का दादा. येतो बर का दादा. अरे तू या घरचा करतायस रे दादा. तू जर काम केलास ना दादा अख्खा परिवार जगेल. आणि तू जर तुझ्या बायकोचं ऐकून वेगळं झालं ना रे बाबा अख्खा परिवार वारेवर पडेल रे दादा. अख्खा परिवार वारेवर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा. जेव्हा ती मुलगी बापाला कडकडून मिठी मारते आणि सांगते बाबा येतो बर का बाबा. येतो बर का बाबा. अरे तो बाप मात्र त्या खांब्याच्या मागे लावून दसा दसा लढतो. तो बाप आहे. जेव्हा ती मुलगी एक पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते आणि दुसरा पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते. मन कन्या सासुरासी जाए
वर्षी केशवा हे निस्वार्थ प्रेम ही मुलगी आपल्या बापावरती करत असते. म्हणून सर्वांनी दुःख विसरा, सर्वांनी असं हात जोडी करा. चलो महिला पुरुष लेफ्ट राईट ते मोटरसायकलवरचे हात जोड. तुम्ही राहू द्या 4 मिनिट तुम्ही खालीच राहू द्या. झाले का सर्वांचे? ते मंदिरातले आतले व्हायचे झाले का? आजी आजी ओ आजी खाली बस. सर्वांनी हात वरी केला का? सर्वांनी प्रेमाने भजंगला ठोक. दिसू लागले. आपल्या कीर्तनाच्या आधी आहे ना पहिले असे सूर्यपुराने माना टाकल्या होत्या काही जणांनी. आता ते टाळी वाजवलं ना कळे उकून गुलाब झाले. म्हणजे टाळी वाजवणं माणूस फ्रेश दिसतो रे. ढाय ना आता उरकायचं का कीर्तन संपवायचं का? हा बारकी पोरं नाही कितना चाललंय काकड्यापर्यंत 4 वाजेपर्यंत त्यावर तू हे वरी करून गुरक्यात ठेवायचं. इथं झोपी जायचं रे. पहिलं तुझे डोळे लाल झाले. तुम्ही म्हणा हे आमरे तुम्ही म्हणत आपण कार्यकर्ते कुठे गेले? कार्यकर्ते हातोरी करा. वाढवायचं का साहेब? वाढन आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांना त्रास देऊ नका. तुमच्या पायी पुढे विनंती आहे आई वडिलांची सेवा करा. आणि ते कीर्तनात महिला मंडळ इकडे सर्वांना लक्ष द्या. सुना आलेत का? असं काही करते बाई. सुना आल्यात का? हे तर शिवचपूल झाले. बोला तरी आल्यात का? हा हा सुना थोडे कान खोल के सुना. थोडं सासूबाईला आई म्हणा. सासूबाई तुम्ही नाही टंटन उड्या हाणू नका. तुम्ही सुनबाईच्या नावावर खडं पडत थोडं बंद करा. आणि तुम्ही म्हणाल हिच्या असे हिचा बाप तसा 60 दिलं पिसच राहिला. अरे काय एवढे बेकार आहेत का आपण? तुम्ही उलटा फिरायचा. तुम्ही
नंबर. माझ्या सुनाला तोंडच नाही. सुनबाई लगेच चार्ज घेऊन येणार. आत्याबाई चहा. जगला येडाय फक्त गोड बोला. आणि सुना आणि म्हातारे बिल्ला एक काम करीन तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. आणि सासूबाई काय म्हणते? सासूबाई माझ्या डोळ्यात एक सुनबाईला आणायचंय. सुनबाईला आण बाई आण लवकरच आण. तुला अजून सुनाचा झटका माहित नाही बाई. जानेवारी मध्ये सुन आली का मार्च मध्ये तो डोळ्याचे ऑपरेशनच झालं. हे खरं आहे. जाऊर करतो वाक्य कधी छोट नाही ठेवत. आणि तुम्ही मला शिवा देशाल भाड्या तुझं गेला म्हणून. नाही नाही, जे मला शिवा देत ना फक्त शिवा देऊन पहा. तुम्ही उद्याचे पोहे सुद्धा बघणार नाही. थोडं गोड बोला. आणि म्हातारे बिल नाही काम करील तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा. तुमच्या घरी आणायला पाहुणे आवडे तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवायचं. आमच्या आत्याबाईला ना काम केल्याशिवाय करमतच नाही. फक्त टुचणं द्यायचं. फक्त एवढंच म्हणायचं उठलीच म्हातारी आणि खेतलीच भांडे निघालीच घासायला. आणि म्हातारे म्हणले की साबण खाल्लाच करी पण भांडी आई 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 आजपासून सुनबाईने सासूबाईला आई म्हणा. आता घरी गेल्या काही काम असलं ना आई तर माझ्या आत्याबाई नाही धरू का तुमचं पाय. आणि म्हातारी मला माऊली जाऊन करस ध्यानात ठेवलं का काय. आई तुम्ही माझ्या आत्याबाई नाही. मला जन्म दिल नाही फक्त 18 वर्षापर्यंत. आणि तुम्ही माझे तुम्हाला कवड्या शिवेपर्यंत. म्हातारी म्हणते बाया दुसऱ्याचं लेकरू आलंय. सासऱ्याला बापासारखं प्रेम करत सुंदर संसार करत मला बी आई म्हणतो. आणि तू कशाला चपात्या करते. होके बाजूला मी आहे ना ओके. जाम झाली म्हातारी चपात्या करू करू. सुनमाई टी पुढं आणि म्हातारी चुली पुढं. आणि इकडं टीव्हीला मालिका लागल्या तुझ्यात माझा जीव रंगला. आता जीव कुठं रंगला. इकडं म्हातारी दूर आणि इकडून म्हातारी म्हणली लागेल हसलंच पाहिजे. आणि तर महिला म्हणून हसलेत ना कीर्तन हे सज्जन आहे. काय करू काय बोलू काय काय सज्जन आहे. काय सज्जन आहे. आणि तर पुरुष म्हणे हसले नाहीत ना लपडा यांचं काहीतरी हसत सुद्धा नाही. यांच्या मुळात दुखत काही माहित फक्त परत तू हा म्हणत नको हा नको काय नको थोडं हसत जा. तसे आता वेळ खूप झाले उरकायचं ना. आम्हाला सकाळचं कीर्तन उद्या काल्याचं म्हणजे आम्हाला जावं लागतं तिकडून मध्य प्रदेश मध्ये. उरकायचं ना सोडतं का नाही माहित नाही तर उरकू आपण. आता गीता मागवता करीते श्रवण अखंड चिंतन विठोबाच्या कुळकन्या पुत्र होती त्यासाठी त्या तारीख वाढत्या तुका म्हणे म्हणा म्हणून त्यांची सेवा तरी माझा देव पर नाही. कुळकन्या पुत्र होती त्यासाठी या तारीख वाढ देवा ज्ञानेश्वर. आज साईबाबा अखंड नाम सप्ताहानिमित्त आज ज्याने माझी कीर्तनाची तारीख घेतली साई मित्र मंडळ यांच्या मंडळासाठी जोरदार टाळी वाजवा. आणि आपले श्री कृष्णा बाकड श्री बाकड आणि बाकड साहेब श्री उत्तरेश्वर काळे साहेब त्यांच्यासाठी पण टाळी वाजवा. आणि जसे पकवाजवाले गायनाचार्य मूर्तुंगाचार्य ग्रामपंचायत त्यांना पण धन्यवाद. आणि ग्रामपंचायत मध्ये 2 तरुण मंडळ घाला.
आणि त्या म्हाताऱ्यांना विशेष सोडून टाकला. तुम्ही लय ध्यान घेऊ नका. हा तुम्ही म्हणाल हा त्यांना जमल. तुला नाही पुरुषार्थ केला होता का त्यांना नाही जमल. पण थोडं जमलं तरुण मंडळाला घाला आणि कशी माई शिष्टमाळे पण टाळी वाजव त्यांच्यासाठी. आणि कसं तू टाळीवाल्याचा आवाज का लागला टाळी वाजव जोरदार. वा 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 जोरदार. शेवटची झालेली शिवा मौलिक चर्चेने आपण करतो शेवट चालू. तू का मने बाजा घडो त्यांची सेवा. तू का मने बाजा घडो त्यांची सेवा. पालन करू नका. आपली शिस्त बिघडू नका. दोन